प्रेशरवर प्रेशर मारायच्या धमक्या. बाबासाहेबांना वाटलं गावाखेड्यामध्ये दूरदूरपर्यंत माझी ही जी अज्ञानी जनता आहे, उद्याला याला मी झालं की कठीण होईल. या देशाच्या इतिहासामध्ये खलनायक म्हणून नाव लिहिलं जाईल. आणि हक्क व अधिकाराचं जी बाब आहे, आता त्याला काहीतरी पर्यायी शोधले पाहिजे. हृदयावर दगड ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी तो पुणेकरात सही केला. तिथे त्यांनी ते स्वतंत्र मतदारसंघ सोडला आणि म्हणे ठीक आहे, संयुक्त मतदारसंघ तयार म्हणजे घ्यायला मी तयार आहे. आणि मग तिथे स्वतंत्र मतदारसंघ ते पुणेकरात झाला आणि पुढचा प्रवास सुरू झाला. आता बाबासाहेब आंबेडकरांपुढे नवेच आहे. एक प्रश्न सुटला, दुसरा यायचा, दुसरा सुटला, तिसरा यायचा. बाबासाहेब तशी आखणी करत आहेत. या आखणी करताना पुढे 1935चा कायदा आला या देशामध्ये. त्या 1935च्या कायद्यानुसार मग आता या देशातल्या लोकांनी त्यांचं सरकार स्थापन केलं पाहिजे असं ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एक त्यांचा ऑर्डिनन्स काढला. ब्रिटिश गव्हर्नमेंटने तसा कायदा आणला की आता भारतीयांना तुम्हीच तुमचं सरकार बनवायला सुरुवात करा. आम्ही शेवटी राहू, आम्ही सर्वोच्च राहू शासन करणारे, पण आमच्या अधिपत्याखाली तुम्ही शासन करा, तुम्ही तुमचं सरकार बनवा. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1935चा जो कायदा आला त्याला लक्षात घेता 15 ऑगस्ट 1936ला पहिला राजकीय पक्ष काढला. त्याचं नाव आहे इंडिपेंडंट लेबर पार्टी. काय नाव त्याचं? इंडिपेंडंट लेबर पार्टी. मराठीमध्ये त्याला स्वतंत्र मजूर पक्ष म्हटलं जातं. बाबासाहेबांनी खरं तर सगळ्या संघटनांचं नाव इंग्लिशमध्येच ठेवलं. सगळं काम त्यांचं हायफाय होतं, एकदम इंग्लिश टू इंग्लिश, एकदम हाय स्टँडर्डचं होतं, जगाच्या पाठीवर गेलं पाहिजे. तर ते त्याचं नाव इंडिपेंडंट लेबर पार्टी. पण म्हणायला सोपं जावं म्हणून लोक म्हणायचे. पहिले तर त्या समता सैनिक दलाचे नाव सोशल इक्वॅलिटी आर्मी होतं. लोक म्हणजे सोशल इक्वॅलिटी आर्मी काय हवं बाबा, तेव्हाचे तेवढे शिक्षित नाही, हे नाही, सोपं राहावं. मग त्याचं समता सैनिक दल म्हणून सोपं नामकरण झालं आणि मग लोकांमध्ये समता सैनिक दल याच नावाने मग ते प्रचारात प्रसारात राहिलं. अजूनही SLD म्हणूनच त्याला ओळखलं जातं. तर पहिला जो राजकीय पक्ष काढला त्यांनी 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष. आणि 1937ला 6 महिन्यानंतर फेब्रुवारी 1937ला निवडणुका लागल्या. बाबासाहेबांनी 15 माणसं उभे केले, 13 निवडून आले अवघ्या 6 महिन्यामध्ये. पक्ष कधी 15 ऑगस्ट 36ला काढला, फेब्रुवारी 37ला निवडणुका लागल्या, 15 माणसं उभे केले, 13 निवडून आले. त्या निवडून आणलेल्यांपैकी देवाजी खोब्रागडे जे बॅरिस्टर